स्वामी तू ज्योती अंधकाराशी प्रकाश केला जी आम्हासी गुरुपीठ अद्यंत त्रयमूर्ती होऊनी आपण तीर्थे करावी किंकारण विशेष असे काय गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना तीर्थे असती अपरंपारी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावाला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ऐका शिष्या शिखामणी तुवा पुशिले जे का प्रश्नी संतोष झाला अंतकरणी सांगेन चरित्र श्रीगुरुचे विस्तारोनी अम्मासी सांगा स्वामी कृपेशी मनोनी लागला चरणाशी नामधारक प्रतिकारे ऐकोनी नामधारकांचे वचन संतोषले सिद्धांचे मन सांगतसे विस्तारोन गुरुचरित्र परियेसा तुझकरिता मासी लाभ झाला असे मानसी गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी होई ते म्हणे त्रयमूर्ती अवतरण तीर्थे हिंडे केवी आपण विशेष पावला गोकर्ण मनोनी पुष्य अम्माते दत्तात्रय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजन हितार्थ दीक्षेस्तव जान उपदेश करावया विशेष तीर्थे आपुले स्थान गोकर्णी शंकर असे जान याच कारणे निर्गुण त्रयमूर्ती वसती तया ठाई गोकर्णीचे महात्म्य सांगतसे अनुपम्य एक चित्त करुणी नेम ऐका शिष्य नामधारका त्या तीर्थाचे आदी अंती सांगेन तुम्हा विस्तृती जे पूर्वी वर लाधले असती अपूर्व असे ऐकता महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका आख्यान त्यांचे ऐका लंबोदरे प्रतिष्ठिले ते शिष्य मने सिद्धासी तीर्थमहिमा वानिसी विघ्नेश्वरे प्रतिष्ठले तयासी विस्तारोनी सांग मज ऐसे शिष्य विनवित ऐकोनी बहु संतोषत निरोपित अद्यंत महाबळेश्वर चरित्र पुलसत्य ब्राह्मणाची भार्या नाम तिचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळ नित्य करी शिवपूजन पूजेविन न घे अन्न ऐसे करिता एक दिन न मिळे लिंग पूजेशी व्रतभंग होईल म्हणून मुक्ती मृतिका लिंग करुनी पूजी अति संतोषुनी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नाम तया दशशीर आला तेथे वेगवत्तर मात्र दर्शन करावया नमिता झाला मातेशी उसे पूजा काय करीशी माता सांगे विस्तारेशी लिंग पूजिले मृतिकेचे रावण म्हणे जन्मीशी माझी माता तू म्हणविशी मृतिकेचे लिंग पूजेशी अभाग्य आपुले म्हणतसे मागोती म्हणे तियेशी पूजिता फळ काय याशी कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेशी कैलास आणुनी तुझपाशी देईन हे निश्चयेशी सायस कावो करीतेशी ऐसे बोले तो रावण माते सवे करी पण आणीन त्वरित उमारमन कैलासा सहित लंकेशी पूजा करी ओ स्वस्थ चित्तेशी मृत्तिकालिंग का करीशी मनोनी निघाला त्वरितेशी मनोवेगे निशाचर पावला त्वरे शिवपुराशी शुभ्ररम्य पर्वताशी धरोणी हलवी क्रोधेशी 20 बाहू भुजाबळे आंदोळले कैलास भुवन उपटी तसे तो रावण 10 शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे शिर लावून पर्वताशी कर टेकून मांडीशी उचलिता झाला प्राणेशी सप्त पाताळ आंदोळले फणा चुकविशेष आपण कुर्म भ्याला कापून भयचित देवगण अमरपूर कापतसे कंप झाला स्वर्गभुवन सत्यलोक विष्णुभुवन येरू पडतसे गडबडवून म्हणती प्रलय मांडला
कैलासपुरीचे देवगण भयाभीत झाले कंपायमान. भयाभीत गिरिजा आपण होऊनी गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवाशी काय झाले कैलासाशी. आंदोळ तसे सभेशी पडो पाहता निर्धार नगरात झाला अकांत. बैसले ती तुम्ही स्वस्थ करा प्रतिकार त्वरित मनोनी चरणा लागती. ईश्वर म्हणे गिरिजेशी न करी चिंता मानसी. रावण माझा भक्त परियेशी खेळ तसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी. रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणाते. ऐकोनी उमेची विनंती शंकरे चेपिला वामहस्ती. दाही शिरे भुजासहित दर्पलासे गिरीच्या तळी. चिंता करी मनी बहुत शिवशिव ऐसे उच्चारित. ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणोनी. त्राही त्राही पिनाकपाणी जगद रक्षक शिरोमणी. शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती. चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथोनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार. स्वशिरेचे दोन्ही परिकटे तंतू लाविले निज अत्रे. वेद सहस्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारोनी. सामवेद अतिगायिनी समस्त रागे गातसे. गणरस स्वरयुक्त गायन करी लंकानाथ. तयांची नामे विख्यात सांगेन ऐका एक चित्ते. आठही गण प्रख्यात उच्चारितसे लंकानाथ. मग ब्राह्मण प्रख्यात नगन क्षत्री विशेष. भगन वैश्य ध्यानेशी तगन शूद्रवर्णेशी. जगन दैत्य परियेशी गण प्रत्यक्ष च्युतगुणे. सगन तुरंगपेशी यगन शुद्ध परियेशी. विस्तारित गायनेशी लंकापती रावण. गायन करीत नवरसेशी नावे सांगन परियेशी. शांत भयानक अद्भुतेशी शृंगार हास्य करुण रसे. रौद्रवीर बिभत्सेशी गायन करी अति उत्साहासी. वेणू वाजवी सप्तसुरेशी ध्यानपूर्वक विधीने. जंबूद्वीप वास ज्याशी षडजस्वर नाम परियेशी. कंठी हुनी उपज ज्याशी मयूरस्वर अलापित. उत्तमवंशी उपज ज्याशी गिर्वाणकुळी ब्रह्मवंशी. पद्मपत्र वर्ण परियेशी वन्नी देवता शृंगारसे. द्वितीय स्वर ऋषभासी जन्म प्लक्ष द्वीपासी. उपज हृदयस्थानेशी चापस्वर अलापित. प्रख्यात जन्म क्षात्रवंशी विराजवर्ण हेमदेवतेशी. क्रीडा अद्भुत रस ऐशी विना वाजवी रावण. तृतीय स्वर गंधारेशी गायन करी रावण परेशी. कुशद्वीप वास ज्याशी नाशिक स्थान अवधारा. अजस्वर आलापत्यासी गिर्वाणकुल वैश्यवंशी. सुवर्णवर्ण कांतीशी चंद्रदेवता अद्भुत रसे. मध्यमस्वर चातुर्थक. क्रौंच द्वीप वास ऐक. उरस्थान रक्त उच्चारी मुखे. क्रौंच स्वरे अलापित. गिर्वाणकुळ ब्रह्मवंश. कुंदवर्ण रूप सुरस ध्यान करी लंकाधीश. लक्ष्मी देवता करुण रस. शाल्मली द्वीपभूमीशी जन्म पंचम स्वराशी. कंठी उपजोनी नादासी. कोकिला स्वरे गातसे ध्यान करी तया स्वराशी. उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूप त्यासी. गणनाथ देव हर्षरसे. श्वेतदीप जन्मख्यात. स्वर असे नाम दैवत. ललाट स्थान नाद व्यक्त. दुर्धर स्वरे आलापी देखा. ऐसा दैवत स्वरासी. बिभत्स रस अति उत्साहासी.
गायन रावण परेशी ईश्वर प्रतिभक्तीने पुष्कर द्वीप उपजे त्यासी निषाद स्वर नाम परेशी उत्पत्ती तालव्य संधीसी हस्ती स्वरे गातसे असुरवंश वैश्यकुळी कल्पशुद्ध वर्ण पाटली तुंबर मुनी देवता जवळी सूर्यदेवता अवधारी भयानक रस देखा चर्ची व्याकुळ असे निका येणे परी सप्त स्वरिका गायन करी लंकानाथ रागसहित रागिनेशी गायन करी सामवेदासी श्री रागादी वसंताशी आलाप करी दशशीर भैरवादी पंचमरागी नटनारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी लंकानत शिवाप्रती गौडी कोल्हाळ आंधळी द्रविड रागी कौशिक माळी देवगांधार आनंद लिळी गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामकली मंजरेशी गौडी दशाक्षी हरीसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशीर ताटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटका सैंधवा माळाकी ऐका गायन करी लंकानाथ बंगाली राग सोरटीसी कामबोध मधुमाधवीशी देवक्रिया भूपाळीशी गायन करी दशानन रागवल्लभ माधुरीशी रावेरी रागहर्षी विहंगदात्री चंडीसी वसवी जाती रागाने शिर कापून आपुले देखा यंत्र केले कर कमळिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयी आलापन करी दशशीर आपण प्रातकाळी करी गायन अष्टराग पर्येसा मध्यम राग वेळोवेळी दशांक भैरव करी भूपाळी मल्हार धनाश्री बंगाली प्रातकाळी गातसे बराडी ललिता गुर्जरासी गौडाकी आहिरी कौशिकेशी माध्यान्हसमयी गायनसी रावण करी पर्येसा कुरंजी तोडी मालश्रेयशी दशांक पंचम पर्येसी अपराह्न वेळ अतिहर्षी ईश्वराप्रती गातसे चारी प्रकार गौडी येशी रामकली श्रीरागासी देवकी पट मंजिरेशी वसंतु रागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेशी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीशी चंद्रमौळी सांबाचिये रावणाचे भक्तीशी प्रसन्न ईश्वर त्वरितेशी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रेशी उभा राहोनी संतोषी काय इच्छा तुझे मानसी माग वर म्हणतसे म्हणे रावण शिवाशी काय मागावे तुझ पाशी लक्ष्मी माझे घरची दासी 8 निधी माझे घरी चतुरानन माझा जोशी 33 कोटी देव हर्षी सेवा करीती अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारिखा सेवा करी वस्त्रे धूत अतिकुसरी येम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवना इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्णा ऐसा भ्रात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनू माझे घरी सहस्रकोटी आयुष्य मज हे सांगणे लगे तुझ आलो असे जे काज कैलास नेईल लंकेशी व्रत असे जननीशी नित्यपूजन तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेशी काय करीसी कैलासाशी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मनीची वासना पुरेल त्वरित ऐक जाना
लिंग असे प्राण आपणा मनोनी दिदले रावणाशी पूजत करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोनी रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करावी एक चित्ते वर्ष 3 जे पूजिती त्याची माझे स्वरूप होती जे जे मनी चिती ते ते पावती अवधारा हे लिंग असे जयापाशी मृत्यू नाही गा पर्ययशी दर्शन मात्रे महादोषी उद्धारतील अवधारा ठेवू नको भूमीवरी जोवरी पावे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुची ईश्वर होशील वर लादोनी लंकेश्वर निरोपदेत कर्पूर गौर करुणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेशी तुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरा इंद्रभुवना नारद म्हणे इंद्राशी काय स्वस्त चित्ते बैसलासी अमरोत्व दिदले रावणाशी लक्ष्मी गेली अजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर आणिक दिदला असे वर तुची ईश्वर होशील वर्षे 3 पूजिलियासी तुची माझे स्वरूप होशी तुझे नगर कैलाशी मृत्यू नाही कदा तुझ ऐसा वर लाधोनी गेला रावण संतोषुनी 33 कोटी देव कोठुनी सुट्टी आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकोनी इंद्र बैपीत म्हणी नारदा विनवी कर जोडणी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्राशी उपाय काय त्वरितेशी जावे तुम्ही ब्रह्मयापाशी तयाशी उपाय करील इंद्र नारदा समेत गेले ब्रह्मा लोका त्वरित विस्तारून या व्रतांत सांगे इंद्र ब्रह्मयाशी ब्रह्मा म्हणे इंद्राशी जावे त्वरित वैकुंठाशी दैत्य वैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे म्हणून निघाले तिघेजण पावले त्वरित वैकुंठ भवन भेटला तात्काळ नारायण सांगती व्रतांत रावणाचा विरंची म्हणे विष्णूशी प्रतिकार करावा वेगेशी कारण असे तुम्हासी राम अवतारी पर्येसा 33 कोटी देवासी घातले असे बंदिशी याची कारणे तुम्हासी करणे असे अवधारा ईश्वरांचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग आता रावण नाही भंग तोची होईल ईश्वर त्वरित उपाय करावा याशी पुढे जड होईल तुम्हासी निर्दयावया राक्षसाशी अवतरोनी तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुरानन मग कोपेन नारायण कार्य नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा पर्येशी प्राणलिंग रावणाशी द्यावया कारण तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य कारागृही असती समस्त केवी सुट्टी सांग आम्हा ऐसे दुराचारी याशी वर देता उल्लासी देवत्व गेले त्याचे घराशी घेईल स्वर्ग निर्धारे तो ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टलो तयाचे भक्तीशी विसर पल्ला माशी संतोषे दिदले प्राणलिंग आपले शिरच्छे दोन्ही देखा विना केला स्वहस्तका सप्तस्वर वेदादिका गायन केले संतोषे जरी मागता पार्वतीशी देतो सत्य पर्येशी बोली पल्ली भक्तीसी लिंगे नेले प्राण माझा विष्णू म्हणे उमाकांता तुम्हा ऐसा वर देता आम्हा सायास होय तत्वता दैत्य उन्मत्त होता ती देवद्विज लोकाशी पीडा करीती बहुवंशी याची कारणे आम्हाशी अवतार जनने घडते देखा कधी दिले लिंग त्याशी नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूशी 5 घटी झाल्या आता ऐकताच शिववचन उपाय करी नारायण धाडिले चक्र सुदर्शन सूर्याड होवया बोलावणी नारदासी सांगतसे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेशी रावण जातो लंकेशी देखा
मार्गी जाऊनी तयाशी विलंब करावा पर्येशी जाऊन द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्याआड स्नान संध्या रावणाचाड तुम्हा जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद त्वरित निघून गेला मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ नारदा ते पाठवून विष्णू विचारी आपल्या मनी गणेशाशी बोलावणी पाठवू मने विघ्नासी बोलावणी गणेशाशी सांगे विष्णू पर्येशी कैसा रावण तुझशी सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथ पूर्ती तुझ जे का उपेक्षिती विघ्ने बाधती तयाशी तुझ नेनता रावण देखा घेऊन गेला निधान ऐका प्राणलिंगा अति विशेखा नेले शिवाजवळूनी आता त्वरी करावे एक रावणाशी जाऊनी देख कपट रूपे कुब्जक बाळवेश धरुनिया वाटेशी होईल अस्तमान रावण करील संध्यावदन नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी अज्ञा शिवाची रावणाशी न ठेवी लिंगभूमीशी शौच आचमन समयाशी आपणाजवळी न ठेवी जे बाळवेशे तुवा जावे शिष्यरूप करून भावे सूक्ष्म दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्यासमयी तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती तुवा ठेवावे तत्काळ क्षिती लिंग राहील तेथेची येणे परी गणेशाशी शिकवी विष्णू पर्येशी संतोषिनी हरसी भातुके मागे तये वेळी लाडू तिळव पंचखाद्य इक्षु खोबरे दालिम आद्य शर्करा धृत क्षीर सद्य द्यावे त्वरित आपणाशी चणे भिजवून आपणाशी तांदूळ लाह्या साखरेशी त्वरित भक्षण करावयाशी द्यावे स्वामी म्हणतसे जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले शारंग धरे बक्षित निघाला वेग वस्त्रे ब्रह्मचारी वेश धरुणी गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्मे गाडे उभा ठाकला रावणा पुढे कवन कोठुनी आलासी रावण म्हणे नारदाशी गेलो होतो कैलासाशी केले उत्कृष्ट तपाशी तो शिविले तया शिवा त्याने प्रसन्न होऊनी अम्माशी लिंग दिदले पर्येशी आणि सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथा दैवथोर तुझे आता लिंग लादलाशी अद्भुता जानो आम्हा अद्यंत दाखवी लिंग अम्माशी खुने ओळखू पर्येशी लिंग लक्षण विस्तारेशी सांगू आम्ही तुझ लागी नारदाची या वचनाशी न करे विश्वास पर्येशी दाखवी तसे दुरवणी लिंगा अशी व्यक्त करोनी त्या समयी नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा सांगेन तुझ बहुसुरसा बैसोनी ऐके स्वस्त चित्ते लिंग उपजले कवने दिवशी पूर्वी जाणले तयाशी एक चित्ते पर्येशी कथा असे अतिपूर्व गिळोनी सकळ सौरभाशी मृग एक काळाग्नी समेशी ब्रह्मांड खंड पर्येशी पडिला होता तो मृग ब्रह्मा विष्णू महेश्वराशी गेले होते पारधियेशी मृग मारिले पर्येशी बक्षिले मेद तये वेळी तयाशी होती तीन श्रंगे खाली असती तीन लिंगे तिघी घेतली तीन भागे प्राणलिंगे पर्येसा लिंग महिमा ऐक कानी जे पूजिता वर्षतीनी तेची ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तेची होय लिंग असे जयस्थानी तोची कैलास जानमनी महत्व असे याच गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वराशी असे अनिक एक बर्वे सांगेन ऐक एक भावे रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेशी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तये वेळी सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणाशी सहस्रवेद अचरसी संध्याकाळी मार्गक्रमीशी वाटेस होईल तुझ निशी
संध्यालोप होईल, आम्ही जाऊ संध्यावदनाशी. म्हणून नारद विनयेशी पुसोनिया रावणाशी गेला नदी तीरा. इतुके अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी रावणा पुढे चाचरी. समिधा तोडी कौतिके रावण चिंती मानसी. व्रतभंग होईल आपणाशी संध्या करावी त्रिकाळेशी. संदेह घडला म्हणतसे ईश्वरे सांगितले आम्हासी. लिंग न ठेवावे भूमीशी. संध्या समयी झाली निशी काय करू म्हणतसे. तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी. हिंडतसे नदी तीरी देखिला रावणे तये वेळी. मनी विचारी लंका नाता ब्रह्मचारी कुमार दिसत. न करी आमचा विश्वासघात लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्थ चित्तेशी. लिंग असे तयापाशी बाळक असे हे निश्चयेशी. म्हणून गेला तयाजवळी देखून या दशाशीर. पळतसे लंबोदर रावण झाला द्विजवर. अभय देऊनी गेला जावळी. रावण म्हणे तयाशी तू कवन बा सांग आम्हासी. माता पिता कवन तुझशी कवन कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुसशी कवन्या कारणा. नमुचे बापे तुझ्या ऋणा. कायद्याने सांग मज. हसोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर. सांग बाळका कवनाचा कुमर. प्रीती भावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणाशी आमचा पिता काय पुसशी. जठाधारी भस्मांगाशी रुद्राक्ष माळा असती देखा. शंकर म्हणती तयाशी भिक्षा मागणे अहर्निशी. वृषभारूढ उमा सरसी जननी ते जगन्माता. ही तुके अम्माशी पुस्तोशी. तुझ देखता भय मानसी बहुत वाटे परियशी. सोड हात जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी तो पिता असे दरिद्री. भिक्षा मागे घरोघरी सौख्य तुझ काही नसे. आमुचे नगर लंकापूर रत्न खचित असे सुंदर. आम्हा सवे चाल सत्वर देवपूजा करीत जाई. जे जे मागशी आम्हाशी सकळ देईन परियशी. सुखे रावे मजपाशी म्हणे रावण तये वेळी. ब्रह्मचारी म्हणे त्याशी लंकेशी बहुत राक्षसी. आम्ही बाळक अरण्यवासी. खातील तेथे जाताची. न येऊ तुझी या नगराशी. सोड जाऊ दे घराशी. क्षुदे पीडितो बहुवशी म्हणून भक्षितो भातुके. इतुके ऐकुनी लंकानाथ त्या बाळका संबोधित. लिंग धरी ऐसे म्हणत मी संध्या करीन तोवरी. बाळक विनवी तयाशी न लिंग परियेशी. मी ब्रह्मचारी अरण्यवासी उपद्रव नको म्हणतसे. तव लिंग असे जड मी पण बाळ असे वेळ. न घे लिंग जाऊ दे सोड. धर्म घडेल तुझ लागी. नाना परी संबोधित लिंग देत लंकानाथ. संध्या कराव्या आपण त्वरित. समुद्र तीरी बैसला ब्रह्मचारी तयाशी. उभा विनवितसे रावणाशी. जड झाली आपणाशी ठेवीन त्वरित भूमेवरी. वेळ तीन परियेशी बोलवीन तुम्हाशी. वेळ लागली या परियेशी आपण ठेवीन भूमीवरी. ऐसा निर्धार करूनी उभा गणेश लिंग घेऊनी. समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुक. अर्धे समयी रावणाशी बोलवी गणेश परियेशी. जड झाले लिंगामाशी सत्वर घे गा म्हणतसे. न्यासपूर्वक अर्धे देखा रावण करी अतिविवेका. हाता दाखवी बाळका येतो राहे म्हणूनी. आणि क्षणभर राहोनी गणेश बोले वेळ दोनी. जड झाले म्हणूनी शीघ्र यावे म्हणतसे. न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित. समस्त देवतांचे साक्षी करीत लिंग ठेवीत भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापोनी. संतोष झाला गगनी पुष्पे वर्षिती सुरवर. अर्धे देवोनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर. लिंग दिकिले भूमीवर मनी विकळ झाला.
आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्यवदने रडे तो ऐका भूमीवरी लोळतसे म्हणे माझी या पित्याशी सांगेन आता त्वरितेशी का मारिले मज बाळकाशी म्हणून रडत निघाला देखा मग रावण काय करी लिंग धरून या दृढ करी उचलू गेला नाना परी भूमी सहित हलतसे कापे धरणी तये वेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिर अफळी महाबळी राहिला नाम पावला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरोडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले ऐसे करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ ख्याती झाली गोकर्णात समस्त देव तेथे आले अनेक असे अपार महिमा सांगतसे अनुपमा स्कंद पुराणी वर्णिली सीमा प्रख्यात असे परियसा ऐकोनी सिद्धांचे वचन नामधारक संतोषवन पुनरपी चरणा लागे जान म्हणे सरस्वती गंगाधरो इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्य उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम षष्ठो अध्याय श्री दत्तात्रेय अर्पितमस्तु ओवी संख्या 191 श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु। जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री गुरुदेव दत्त।